या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी शिवसेना भाजपाची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी युती झाली होती। मात्र या युतीला वैजापूर तालुक्यामध्ये तडा जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांना भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिलेला आहे, तर काही ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी भाजपाचे कार्यकर्ते प्रचारात खरं तर आपल्याला दिसताना पाहायला मिळतं आहे। आज लासूरगाव या गटामध्ये मनाजी मिसाळ यांची मुलगी खरं तर तिकडे मैदानात उतरली आहे आणि मनाजी मिसाळ यांनी बोलताना कल्याण दांगोडे व यासह भाजपाचे नेते माझं काम करतील असं खरं तर म्हटलं गेलं होतं। मात्र यानंतर कल्याण दांगोडे यांनी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि आम्ही सध्या कुठल्याही ठाकरे गटाच्या उमेदवाराचं काम करत नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत कल्याण दांगोडे आहेत। काय प्रतिक्रिया आहे आणि काय तुमचं स्पष्टीकरण आहे त्यावरचं? जिल्हा परिषदेची निवडणूक लागल्यापासून वरिष्ठ नेतृत्वाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आणि भाजपची युती करण्याचं ठरवलं। त्यानुसार वैजापूरमध्ये आम्हाला 3 जागा आणि असं ठरलं होतं, परंतु वैजापूर विधानसभेतील नेवरगावच्या जागेमध्ये शिवसेनेचा एबी फॉर्म आल्यामुळे स्थानिक नेतृत्वाने वरिष्ठ नेतृत्वाला विनंती केली की काही उमेदवार आम्हाला पुरस्कृत करावं लागतील। त्याप्रमाणे उमेदवार आपण पुरस्कृत करायचा प्रयत्न केला, परंतु लासूरगाव गटामध्ये काही तांत्रिक कारणामुळं आपण उमेदवार पुरस्कृत करू शकलो नाही आणि त्यामुळं आम्ही सर्वांनी फॉर्म वापस घेतले। ते काही कोणाच्या सांगण्यावरून नाही किंवा पक्षाचं जे धोरण होतं ते काही फुलफिल होत नव्हतं, त्यामुळं आम्ही त्या ठिकाणचे उमेदवारी अर्ज मागं घेतले। आम्ही कोणासाठीही उमेदवारी अर्ज मागं घेतले नाही, फक्त भारतीय जनता पक्षासाठीच आम्ही ते उमेदवारी अर्ज मागं घेतले। बरं, खरं तर लासूर गटामध्ये शिवसेनेचा उमेदवार देखील आहेत। तुम्ही भारतीय जनता पार्टीत होतात, तुम्ही आमदार बोरणारेंवरती मोठी टीका केली होती, मग तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करणार का? सध्या तरी समजा तुम्ही जो आधी प्रश्न विचारला होता की उबाठाच्या उमेदवाराचं आम्ही काम करू का, तर उबाठाच्या उमेदवाराचं काम करण्याचा प्रश्न केव्हा येईल? आता उद्या जर आमच्या भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी जर उभा राहत असेल आणि अशा वेळेस उबाठाची जी लासूर गटातून जे निवडून जाणारे उमेदवार आहे ते कल्याणी मिसाळ असतील किंवा मनाजी पाटील असतील, यांनी दोघांनी त्यावर जर भूमिका क्लिअर केली किंवा उद्या पक्ष नेतृत्वाने काही सांगितलं, त्यांच्या अंबादास दानवे साहेबांनी म्हणा किंवा खैरे साहेबांनी म्हणा, काहीही भूमिका घेऊ द्या, परंतु उद्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला हे मतदान करतील का याची जर त्यांनी भूमिका जाहीर केली तर आम्ही निश्चितच त्यावर पक्ष नेतृत्व विचार करील। पण ही भूमिका क्लिअर व्हायला पाहिजे की उद्या चालून ते काय करणार आहेत। तर आम्ही आता सध्याच्या पोझिशनला तर भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता त्यांच्या प्रचारात नाही आहे किंवा कोणाच्याही प्रचारात नाही आहे आणि खालील कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेतृत्व लासूरगाव सर्कलवर योग्य तो निर्णय घेईल। उद्या चालून एखाद्या बैठका होतील, डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आपली भूमिका जाहीर करतील, त्यानुसार कार्यकर्ते काम करतील आणि मतदानही करतील। त्यामुळं एकदा समोरचे जे उबाठाचे उमेदवार आहे त्यांनी ही भूमिका क्लिअर करावी की उद्या ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये कोणाला मतदान करणार। बरं, पण युतीला तडा गेला, युती तुटली वैजापूरमध्ये देखील। अशी परिस्थिती असताना मतदानाला 5 दिवस शिल्लक असताना तुमचे समीकरण का ठरले नाहीत अजून बाकीच्या जागांसाठीचे? सगळ्या जागी योग्य ते समीकरण ठरलेले आहे। प्रत्येक गोष्ट पत्रकारांनी सांगावी अशी काही नाही आहे, जनतेमध्ये योग्य ते समीकरण गेले। तुम्ही अनेक शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात बोलत होतात, अनेक वेळांती टोकाची भूमिका तुम्ही घेत होता, तुम्ही त्यांच्या व्यासपीठावर जाणार का? व्यासपीठावर योग्य ते नेतृत्वाने आम्हाला आदेश दिले तर आम्हाला जावंच लागेल। असं काही नाही की कोण आम्हाला काय शिवसेने पक्ष नेतृत्वाने ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवण्याचा आदेश दिला तर तुम्ही तो करणार का? पक्ष नेतृत्वाने योग्य त्या नेतृत्वाने योग्य ते आदेश दिले तर आम्ही ते करणार, हे तुम्हाला आधीच सांगितलं। ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पण पक्षाने आमच्या पक्षाने आदेश दिला तर। बरं, आपण बघितलं की कल्याण पाटील दांगोडे यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। मनाजी मिसाळ यांनी जी प्रतिक्रिया खरं तर दिलेली होती त्यावरचं त्यांचं हे स्पष्टीकरण होतं, पक्ष नेतृत्व जे आम्हाला सांगतील तेच आम्ही करणार आहोत, हे अशीच प्रतिक्रिया कल्याण दांगोडे यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।